बातमी नवनीत राणा यांच्या संदर्भात गुरुवारी नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। दसरा मैदान येथे सभेचं सुद्धा आयोजन केले गेले आहे। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या सभेला उपस्थित असतील। तर लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करतायत। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर केली गेली आहे। याच पार्श्वभूमीवर आज नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यानंतर अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। दसरा मैदान येथे सभेचं आयोजन केलं। या सभेला महायुतीचे नेते उपस्थित राहतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर महायुतीकडून अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। तर नवनीत राणा थोड्याच वेळात त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यानंतर अमरावतीत महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। दसरा मैदान येथे सभेचं आयोजन केलंय। रॅली सुद्धा काढली जाणार आहे अशी माहिती समोर येते आहे। या सभेला महायुतीचे नेते उपस्थित राहतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। काय नेमकं साकडं घातलं अंबादेवीला? मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून, कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या 12-13 वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे। आणि मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली, जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझे क्षेत्राचे लोक, माझे देशाचे लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे। तेवढीच देवी चरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे। एवढंच मी सांगू शकते आपल्याला। निकाल आणि नामांकन अर्ज एकाच दिवशी येत आहे, काय योगायोग आहे? योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे, इथे निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल। कारण आज शेवटच्या तारीखचा दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडेल। तर मला वाटते बस देवाचरणी साकडेच घातलाय, जे खरं आहे ते बाहेर येऊ द्या तेव्हा। फडणवीस असेल, बावनकुळे असेल, हे तुमच्या प्रचार सभेला येत आहे। मी गेल्या 12-13 वर्षापासून संघर्षाला पुढे करत गेलेली आहे। मला वाटते जे देव करण ते सगळं बरोबर करतील।